मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 28 ऑगस्ट 2024 बुधवार, श्रावण मास कृष्ण पक्ष दशमी, मृग नक्षत्र, वज्रयोग आणि वरिजकरण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, आज चांगली बातमी किंवा शुभ बातमी आपल्या कानी पडेल आणि आपण आनंदी असाल। वृषभ राशी, दृढ वर दूरदृष्टीने विचार करा, तात्पुरती विचार करायला जाऊ नका। बाहेरील कुठल्याच आमिषाला किंवा दिखाव्याला आपण भुलू नका, बळी पडू नका। मिथुन राशी, कुठल्याही स्पर्धेमध्ये जर आज भाग घ्यायचा असेल तर आपण हटकून घ्या, आपल्याला नक्की त्यात यश मिळेल, लाभ होईल। कर्क राशी, आज आपण थोडी विश्रांती घेण्याचा विचार करत असाल किंवा थोडासा विरंगुळा यासाठी वेळ काढावा, पण त्याच वेळी अचानक कुठेतरी मोठे काम येईल आणि आपल्याला त्या कामाला जावे लागेल, त्यामुळे थोडीशी खच्चीकरण होऊ शकते आज। सिंह राशी, वेळ असल्यास आपली अडलेली राहिलेली अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी वेळ घालवा, नक्की ते कामे पूर्ण होतील। कन्या राशी, आज संततीशी आपल्या संतती बरोबर थोडेसे वादविवाद किंवा त्यांचे काही मार्मिक बोलणे हे ऐकून आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो। तुळ राशी, विवाह इच्छुकांचे विवाह जुळण्यास मदत होईल, एखादा प्रेमाचा प्रस्ताव सुद्धा मान्य होईल किंवा आपण एखाद्या ठिकाणी प्रस्ताव मांडला होता लग्नासाठी, तो सुद्धा मान्य होण्याची शक्यता आहे। वृश्चिक राशी, आज कदाचित अचानक पाहुण्यांचे आगमन होऊ शकते, त्यांच्यासाठी आपल्याला वेळ व धन खर्च करावा लागेल, त्यांचा पाहुणचार करावा लागेल। धनुराशी, आपले गुप्त शत्रू किंवा प्रतिस्पर्धी हे वाढतील, त्यांची संख्या वाढू शकते किंवा ते काहीतरी कटकारस्थान करून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात। मकर राशी, मनातील आलेले एखादे मोठे नैराश्य आज दूर होईल, चिंता मिटेल, आनंद लाभेल। कुंभ राशी, कामानिमित्त कदाचित आज आपल्याला लांबचा प्रवास करावा लागेल, आजचा दिवस कदाचित आपला प्रवासामध्ये जास्त असेल। मीन राशी, मनातील एक मोठी चिंता आज दूर होईल, एखादे गूढ किंवा एखादे रहस्य आपल्याला आज कळेल, मनातील चिंता मिटेल। आजचा दिवस 12ही राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।